नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. आपल्या सर्वांकडेच असे जुने सॉक्स देखील असतात आणि झाडू देखील असतो, परंतु तुम्ही या सॉक्सला कधी झाडूला घालून बघितला आहे का? आणि त्याचा आपल्या रोजच्या कामामध्ये काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का? तर आज आपण या सॉक्सपासून आपला काय फायदा होणार आहे तेच या ठिकाणी बघणार आहोत. त्याचबरोबर तुमच्याकडे जर पिलो असेल आणि पिलोची कवर जी असते ती जास्त दिवस जर वापरून खराब होते आणि अशी पिलो कवर आपण टाकून देतो, परंतु आज आपण या पिलो कवर पासून जुनी झालेली जी पिलो कवर असते त्या पिलो कवर पासून अतिशय छान आणि सोप्या पद्धतीने आपलं एक काम या ठिकाणी सोपं करणार आहोत. खूप कामाची युजफुल ट्रिक्स आहे, नक्की बघा. आणि भरपूर अशी पैशांची देखील बचत तुमची या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी आपल्याला जुन्याच वस्तू वापरायच्या आहे, नवीन काही वापरायचं देखील नाही आणि सर्व गोष्टी घरातच अवेलेबल असतात. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. या ठिकाणी आपली पहिली टिप्स आहे ती म्हणजे फॅनसाठी. आता बघा, ज्यावेळेस आपला फॅन खराब होतो त्यावेळेस आपण असं झाडूने त्याला साफ करायला जातो किंवा कपड्याने साफ करतो. त्याला जी लटकलेली जी धूळ असते किंवा घाण असते ती आपण साफ करताना खाली गळते आणि आपलं दुसरं जे फर्निचर असतं, सामान असतं ते देखील खराब होतं. परंतु आजपासून आपल्याला अशा पद्धतीने फॅन बिलकुल साफ करायचा नाही आहे. फॅन साफ करण्यासाठी एक अशी खूप सोप्या पद्धतीची एक ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करते, जी की तुम्हाला खरंच खूप आवडेल आणि तुम्ही कधीच ही ट्रिक बघितलेली नसेल. खूप कामी येणारी ट्रिक्स आहे. तर बघा, आपल्याला या ठिकाणी फॅनला ज्यावेळेस क्लीन करायचं असेल तुम्हाला त्यावेळेस अशी जुनी पिलो कवर तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे आणि जी पिलो कवर असते ते अशा पद्धतीने आपल्याला जे फॅनचे पाते असतात त्यामध्ये टाकायचे आहे. आता याचा फायदा काय होणार आहे की ज्या फॅनची जी धूळ असते ती सर्व खाली न पडता त्या पिलो कवरमध्ये पडेल आणि आपलं जे खाली फर्निचर असतं का किंवा फरची वगैरे असते जी आपण स्वच्छ केलेली असते ती देखील खराब होणार नाही. नक्की ट्राय करून बघा. अशा पद्धतीने जर तुम्ही फॅन स्वच्छ केला तर तुमचं एक काम नक्कीच सोपं होईल. कारण काय होतं की आपण फॅनला अशा झाडूने साफ करायला गेलो की आपलं दुसरं देखील काम वाढतं, कारण खाली देखील भरपूर धूळ पडते. आणि बघा, अशा पद्धतीने किती घाण या फॅनची या पिलो कवरला निघून आलेली आहे. रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे. अगदी सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी फॅनला क्लीन केलेला आहे. नक्की ट्राय करा. अशा जुन्या जर पिलो कवर तुमच्याकडे असेल तर त्याचा तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच वापर करू शकता. ट्रिक जर थोडी जरी आवडली असेल तर प्लीज आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा. आणि हो, तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी तुमच्यासाठी रोज असे भरपूर युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता बघा, त्यानंतरची दुसरी टिप्स आहे ती म्हणजे असं छोटी जागा असते, म्हणजे सोफ्याखाली किंवा कॉटखाली किंवा कपाट किंवा फ्रीज अशी छोटी छोटी जागा असते. त्या ठिकाणी आपल्याला फक्त झाडूच जातो, परंतु त्या ठिकाणी आपला जो पोछा असतो त्या ठिकाणी आपण ते पुसू शकत नाहीत, कारण खूप छोटासा स्पेस असतो आणि अशा ठिकाणी सर्व धूळ माती तशीच राहते. तर या ठिकाणी आपण ती सुद्धा जागा अगदी एका ट्रिकने स्वच्छ कशी करायची ते या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा, त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक जुना सॉक्स. आता सॉक्स तर सर्वांकडेच असतात. आपल्याकडे भरपूर असे जुने सॉक्स पडलेले असतात, परंतु ते आपण टाकून देतो, त्याचा काही यूज करत नाही. तर बघा, मी या ठिकाणी एक सॉक्स घेतलेला आहे आणि त्यानंतर झाडू जो आहे तो देखील मी या ठिकाणी जुनाच वापरत आहेत, कारण नवा जर झाडू घेतला तर सॉक्स घालताना त्याचे जे पुढचे जे शेंडे असतात झाडूचे ते खराब होऊ शकतात. त्यामुळे आपल्याला जुना झाडू या ठिकाणी वापरायचा आहे आणि त्याच झाडूला हा सॉक्स तुम्ही परमनंटली जरी घालून ठेवला तरीही हरकत नाही. ज्यावेळेस तुम्हाला याचा यूज करायचा त्यावेळेस तुम्ही हे घेऊ शकतात. आणि बघा, अगदी आरामात जो आपला सॉक्स असतो तो या झाडूमध्ये बसला जातो. या ठिकाणी आपल्याला कुठेच बांधायची देखील गरज नाही आहे, सॉक्सला कट देखील करायची गरज नाही. अगदी आरामात आपला जो सॉक्स आहे तो झाडूमध्ये अडकतो. आणि हो, तुम्ही हाच व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला खाली कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघताय ते, आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल. आता बघा, या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित एक पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याने असा जो सॉक्स आपण झाडूमध्ये टाकला आहे त्याला थोडंसं ओलं करून घ्यायचं आहे. आता तुम्ही म्हणाल याचा फायदा कसा आणि कशासाठी करायचा? तर बघा, आपलं ज्या ठिकाणी हात म्हणजे पोछा वगैरे आपण ज्या ठिकाणी पुसू शकत नाहीत पाण्याने, अशा ठिकाणी तुम्ही हे क्लीन करण्यासाठी वापरू शकतात. शक्यतो आपल्या घरामध्ये कॉट असतो किंवा सोफा असतो किंवा फ्रीज वगैरे असतं, त्याखाली भरपूर अशी धूळ असते आणि त्या ठिकाणी आपला पुसण्यासाठी जो हात आहे तो तिथपर्यंत जात नाहीत किंवा मॉप देखील तिथपर्यंत जात नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्ही झाडूच्या मदतीने याला क्लीन करू शकतात. सर्व काही धूळ मिट्टी जी असते ती या ठिकाणी झाडूला
सॉक्सला लटकल्या जाते। बघा अतिशय सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा। आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी युजफुल वाटली असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर